नमस्कार, मी संतोष जुवेकर आणि मी तुम्हाला आज सांगणार आहे माझ्या अभिनयाचा प्रवास स्टार डायरीजमध्ये। इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशनपासून सुरुवात झाली। कॉलेजमध्ये असताना खरं तर कॉलेजमध्ये असताना फार कमी काम केलं, पण कॉलेज झाल्यानंतर आमचा मनोमय कला मंच आणि वसुंधरा थिएटर्स असा एक ग्रुप होता, ॲमेच्युअर ग्रुप होता। तिथून एकांकिका स्पर्धा किंवा गणेशोत्सवातल्या स्पर्धा किंवा अशी नाटकांचे प्रयोग आम्ही करायचो। त्यानंतर मग पहिलं कमर्शियलचं नाटक आणि मकरंद राजाध्यक्ष, तिथून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं। ह्या गोजीरवाणे घरात हा माझं पहिलं सिरियल, तेही खूप लोकांपर्यंत पोहोचलं। त्यातला रोल जो मी केला होता शेखर परांजपे, तो रोल ते कॅरेक्टरसुद्धा लोकांना खूप आवडलं होतं। सो तिथून मग मला त्याच्यानंतर मंदार देवस्थळींनी कास्ट केलं वादळवाटमध्ये, शैलेश कवीश्वर ते भूमिकेचं नाव। आणि मला आठवतं दादरला मी माझ्या बाईकवरून जात होतो आणि मंदार देवस्थळी त्याच्या गाडीतनं जाताना त्यांनी गाडी थांबून मला हाक मारली, संध्या उद्या काय करतोस, उद्या भेटायला ये, काम आहे, माझ्या सिरियलमध्ये काम करायचं आहे तुला। आणि मग तसं तो तिकडचा प्रवास सुरू झाला आणि शैलेश कवीश्वरसुद्धा लोकांपर्यंत पोचला। सो तेही बाप्पाची कृपा की लोकांना आवडलं ते। आणि फार सुंदर एक आर्टिस्टचा रोल होता तो, एका कमर्शियल आर्टिस्टचा, आणि एका स्वतःची तत्त्व आणि स्वतःच्या तत्वांवर अतिशय प्रेम करणारा आणि घरच्यांवर आणि फार भावनाप्रधान असं कॅरेक्टर होतं। झेंडा, मोर्या किंवा शाळा, रिंगा रिंगा, फक्त लढ म्हणा, हे सिनेमे मी केले, एकतारा केला। तर या सिनेमातले वेगवेगळे कॅरेक्टर्स जे मी केले, मग ते सिरियलमधले, ते सिनेमातले असो किंवा सिरियलमधले असो किंवा नाटकातले कॅरेक्टर असो, पण मला वाटतं जेव्हा आपण एखादा कलाकार आहे, मी एक ॲक्टर जेव्हा एखादा कॅरेक्टर करतो, तेव्हा त्या कॅरेक्टरचा कुठेतरी काहीतरी एक अंश आपल्यात, म्हणजे तो माझ्यात संतोष जुवेकरमध्ये असतो। फक्त ते कॅरेक्टर प्ले करताना तुम्हाला शोधून काढून तो फक्त एलॅबरेट करायचा असतो। ह्या सगळ्या छोट्या छोट्या अंशाची मदत एक कलाकार म्हणून काम करताना मला अशी होते की जेव्हा मी एखादं चांगलं काम मला करायचं असतं, चांगली भूमिका, पॉझिटिव्ह भूमिका करायची असते, हिरो करायचा असतो, तेव्हा मी माझ्यातला तो अंश जास्त एलॅबरेट करतो। आणि जेव्हा मला एखादं निगेटिव्ह करायचं असतं, तेव्हा माझ्यात कुठेतरी काहीतरी वाईट गोष्ट पण आहे, ती एलॅबरेट करत असतो। सो मी एक संतोष जुवेकर, एक कलाकार म्हणून मी माझ्यात असलेल्या बऱ्याचशा गोष्टींची खेळत असतो। 7.5-8 वर्षानंतर एकतर मोठा गॅप गेला माझा, आणि आताचा परिस्थिती बघितली टेलिव्हिजनची, तर आपण जेव्हा सिनेमा माझा रिलीज होतो तेव्हा एक ॲड येते मोठी, भली मोठी, आणि मग त्यावर लिहिलेलं असतं संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित। पण खरंच मनाला प्रश्न पडतो की खरंच माझा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात जातो का? तर नाही जात। अजूनही कोकणात सिनेमे नाही बघायला मिळत, तिथे मराठी वर्ग खूप आहे, मराठवाड्यात अजूनही सिनेमा बघायला नाही मिळत, नागपुरात माझा सिनेमा पूर्ण जात नाही। काही हाताच्या बोटावर मोजण्या इतपत अशी माणसं आहेत इंडस्ट्रीत जो सिनेमा पोचवतात, तोही 85 ते 90, 80-85% पोचतो, पूर्ण पोचत नाही। मग राहिले बाकीच्या लोकांचा सिनेमा तर फारच रेअर, तो इथेही 1 आठवडा चालला तर चालतो, 2 आठवडे, 3 आठवडे म्हणजे सिल्वर जुबली झाली हो आता। त्यामुळे टेलिव्हिजन एक असं मीडिया आहे की जे घराघरात पोचलं आहे, कानाकोपऱ्यात टी व्ही आहे, आणि टी व्हीची पॉप्युलरिटी खूप मोठी आहे। आणि मला असं वाटतं की मी आता सिरियल करावं, मग सिरियल करायची तर मग कुठली करायची, तर मग माझी जी इमेज आहे, जे संत्याबाई, मन्याबाई किंवा असं काहीतरी, तर मला अशी कॉन्सेप्ट आले होते माझ्याकडे की एक पोलीस कॉप करूया, असं चुलबुल पांडेसारखं, किंवा रादर आवडलं असं, तेही चांगलं होतं। पण मला असं डोक्यात विचार केला की टेलिव्हिजन कोण बघतं, फॉलो कोण करतं, तर मला वाटतं जास्त महिला वर्ग आहे टेलिव्हिजन बघणारा घरात। आणि म्हणजे तो पण वर्ष 35 म्हणजे लग्नानंतरच्या गृहिणी ज्या आहेत त्या फॉलो करतात। मग आपण हळूहळू पहिली स्टेप ती आहे, त्यांच्यापर्यंत आपण त्यांच्या पसंतीस उतरलो तर मग बाकीच्या घरातली मंडळी बघायला लागतात त्यांच्या सांगण्याने। तर मग एक सिरियल करायचं म्हणजे असं सासू सुनेचं सिरियल करायचं हा अजिबात मोठं नव्हता माझा। जरी माझ्या सिरियलचं नाव असं सासर सुरेख बाई जरी असलं तरी ते सासर हे त्या यशचं आहे, त्या यशचं सासर त्याला कसं हवं त्याचं स्वप्न आहे त्याच्या सासरासाठी। सो ती त्याची कथा आहे, जुईची कथा आहे, आणि ते कॅरेक्टर खूप आवडलं। ते मला असं वाटतं की ते मी स्वतः आहे, कारण मी त्या चाळीत राहिलेलो आहे, माझी अशी स्वप्न, मी असं राहिलेलो आहे, मी असं वागतो की मी असं वागलो आहे माझ्या मित्रांबरोबर, मी असं बोललो आहे त्यांच्याशी। त्यामुळे मी ते करताना कुठेही हिरोइझम, मी संतोष जुवेकर, आता मी करतोय सिरियल, आता बघा माझं काम, हा अजिबात आविर्भाव बाजूला ठेवला मी गुंडाळून, आणि केवळ तो यश महाजन साकारायचा जो संतोष जुवेकरमध्ये, पुन्हा एकदा मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जो माझ्यात आहे तो मी साकारायचं ठरवलं। तर त्यात कुठेही तो हिरोइनिझम किंवा तो असं फुल हिरोडिक असा तिच्याकडे बघणं, किंवा मग ते अशीच 30-40 फॅन लावून मग त्यांनी बघितलं असे, असं काही बडेजाव केला नाही, लार्जर दॅन लाईफ अजिबात ते केलं नाही। कारण ते लार्जर दॅन लाईफ जर केलं असतं कॅरेक्टर तर ते
तुमच्यापर्यंत कधी पोचलंच नसतं, तुम्हाला भेटलंच नसतं. ते बायकर्स अड्डा सिनेमा मी अजिबात असं बोलणार नाही की सॉलिड कडक सिनेमा केला आहे, जबरदस्त सिनेमा केला आहे किंवा खूप हटके आमची कथा आहे, हे असं आहे, हे तसं आहे. नाही, एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. जसं सिनेमा क्षेत्रात एक ट्रेंडचा एक ट्रेंड असतो की एखादं लव्ह स्टोरी आवडली की मग लव्ह स्टोरीवरचे सिनेमे येतात. मग एखादं कॉलेज लाईफवरचा सिनेमा आला, तो आवडला की त्याच्यावरचे सिनेमे येतात. मग असं एखादी गोष्ट आवडली की त्यावरच, त्या कथेवर लोक, निर्माते, दिग्दर्शक काम करायला लागतात. चुकीचं नाही आहे, अगदी बरोबर आहे, करायलाच पाहिजे, कारण लोकांना जे हवं आहे ते देणं आमचं कर्तव्य आहे. पण तसंच मला असं वाटतं की हा सिनेमा हा एक ट्रेंड आहे, बाईकिंगवरची, बाईक रेसिंग किंवा स्टंटिंगवरचा सिनेमा मराठीत पहिल्यांदा करण्याचा प्रयत्न आहे. कारण बाईकिंगवरचा सिनेमा, रेसिंगवरचा सिनेमा, स्टंटिंग म्हणजे हेवी बजेट, मोठं बजेट, ऑब्व्हियसली हा विचार मनात येतो. तसं याही फिल्मचं बजेट आहे, अगदी कमी नाही आहे, अगदी मोठं पण नाही आहे. पण या एवढ्याशा बजेटमध्ये चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे. स्टंटिंग या सिनेमात कुठेही CG केलेलं नाही आहे, VFX केलेलं नाही आहेत, सगळे काही रिअल शॉट्स दिलेले आहेत स्टंटिंगचे. आणि एकतर ते रनिंग शॉट्स असल्यामुळे त्याला हार्नेस वगैरे करता येत नाही, त्यामुळे ते प्रॉपर रिअल करावे लागतात. आणि ते रिअल करण्यामागचं कारणसुद्धा असं की ते ऑथेंटिक वाटावेत. सो याच्यात कुठलेही सुपर बाईक्स वापरलेले नाही आहेत, नॉर्मल बाईक्स आहेत, स्प्लेंडर, पल्सर, TVS वगैरे या बाईक्स वापरून स्टंट केलेले आहेत. आणि हा ट्रेंड जर तयार झाला, म्हणजे हा जर प्रयत्न सक्सेसफुल झाला, शेवटी प्रयत्न असतात, चुकतात, फसतात, यशस्वी पण होतात. सो आम्ही प्रयत्न केलेत, बघूया त्याचं काय होतं आहे. पण जर ट्रेंड सक्सेसफुल झाला तर कदाचित या पुढचे सिनेमे येतील, ते आणखीन चांगले असतील, त्यात आणखीन प्रगल्भता असेल, हा विचार आहे. सो आपण काय म्हणतो की सुरुवात तर करूया, मग पुढे बघू काय होतं आहे. सो तशी सुरुवात केली आहे. सिनेमात मी आहे, अनेक नवीन खूप हुशार चांगलं काम करणारी मंडळी, नवीन चेहरे आहेत. प्रार्थना बेरे आणि मी पहिल्यांदा स्क्रीन शेअर करतो आहे. ऑफ स्क्रीन खूप चांगली मैत्री आहे आमची. आणि हिरोईनचं काम करताना, एकमेकाच्या ऑपोजिट काम करताना ती जी केमिस्ट्री तुम्हाला हवी असते, तुम्हाला जी हवी ती आम्हाला द्यायची असते, त्याकरता त्यांच्यातला कम्फर्टनेस फार गरजेचा असतो. त्या दोन कॅरेक्टरमधला, त्या हिरोईनचा तो कम्फर्टनेस आमच्या मैत्रीत खूप छान होता. त्यामुळे कुठे हेजिटेशन आलं नाही, कुठे असं टेन्शन आलं नाही. आणि पहिल्यांदाच काम करतो याचा कुठेही स्ट्रेस नव्हता. सो खूप स्मूथली सीन झाले. राजेश लाटकर ज्यांनी डिरेक्ट केली आहे फिल्म, ते स्वतः एक बायकर आहेत. त्यांनी बायकिंग ॲज अ बायकर म्हणून एक कॉलेजमध्ये लाईफ त्यांनी स्पेंड केलं आहे छानसं. सो त्यांचे पण काही अनुभव यात आहेत. शकीलभाई कॅमेरामन, अमेझिंगली खूप छान टेकिंग केलं आहे त्यांनी सगळ्यांनी. आणि म्युझिक खूप छान आहे. म्युझिक कदाचित बघताना अरे काही सॉरी वेगळंच म्युझिक आहे किंवा अरे काय दुसरं दांगडदिंग आहे, पण हे म्युझिक मी सांगेन, त्यात गणपतीचं एक गाणं आहे, त्यात लव्ह सॉन्ग आहे माझं, आणि एक आयटम सॉन्ग आहे आणि एक बायकिंगवरचं गाणं आहे. सो प्रत्येक वेगवेगळ्या धाटणीतली गाणी आहेत यात, आणि ती या पिक्चरच्या जॉनरला सूट होतील अशी गाणी आहेत. 9 ऑक्टोबरला बायकर्स अड्डा रिलीज होतोय. खूप प्रयत्नानंतर, खूप वाट पाहिल्यानंतर सिनेमा येतोय. सो सिनेमा आल्यानंतर आम्हा सगळ्यांची एक इच्छा असते की तो सिनेमा तुम्ही पाहावा, कारण तो चांगला झाला आहे की वाईट झाला आहे त्याशिवाय आम्हाला कळणार नाही आणि तुम्हालाही कळणार नाही.